घेतल्या की त्या जास्त होतात, मग पीठ आपल्याला ठेवावं लागतं, मग पुन्हा इडल्या किंवा मग डोसे खावेसे वाटत नाहीत, तर आपण त्या व्यतिरिक्त काही खाऊ शकतो. तर यासाठी मी त्याच पिठाच्या म्हणजे इडली डोशाच्याच पिठाच्या मी 4 रेसिपीज घेऊन आलेली आहे. तर बघूया आपण यामध्ये काय काय बनवू शकतो ते. या व्यतिरिक्त तुम्ही जर काय बनवत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला, तर आपण या सुरुवातीला काय काय बनवलं आहे त्याची एक झलक बघूया. सर्वात आधी बनवलंय ते म्हणजे स्टफ उत्तप्पा बनवू शकतो याला. त्यानंतर बन डोसा बनवलेला आहे, सोबतच ढोकळा सुद्धा बनवलेला आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे चौथी डिश आपण बनवलेली ही आपण भजी पकोडा असं म्हणू शकतो. त्यानंतर चीज उत्तप्पा सुद्धा बनवलेला आहे. तर चला व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण स्टफ उत्तप्पा बनवतोय. तर त्यासाठी इथे हे उरलेलं इडलीचं पीठ आहे, त्यामध्ये आपण काही बारीक चिरलेल्या भाज्या टाकणार आहोत. तर मी कांदा घेतलेला आहे, शिमला मिरची आहे, बारीक चिरलेला टोमॅटो आहे आणि गाजर घेतलेला आहे. गाजर मी किसून घेतलेला आहे. सोबतच हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडी कमी तिखट आहे. त्यानंतर कढीपत्ता घेतलाय, तोही एकदम बारीक कापून. रेड चिली फ्लेक्स घेतलेली आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. हे सगळं बघू शकता मी किती अगदी बारीक कापून घेतलेलं आहे ते. त्यानंतर यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जर तुमच्या पिठामध्ये ऑलरेडी मीठ असेल तर थोडंसं कमीच टाकायचं आहे, नाहीतर मग नंतर मिक्स केल्यानंतर थोडंसं आपण चाखून बघू शकतो. आता यामध्ये ऑलरेडी हे पातळ पीठ आहे, पण मला अजून थोडं पातळ हवं आहे कन्सिस्टन्सी द्यायची, त्यामुळे मी पाणी टाकलेलं आहे. आता आपण हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे. मीठ वगैरे तपासून बघायचं आहे, गरज असेल तर टाकायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वरून भाज्या टाकलेला उत्तप्पा तुम्ही नक्कीच ट्राय केला असेल कधीतरी, पण कधीतरी अशा प्रकारे सुद्धा करून बघा, खूप छान लागतो. म्हणजे मला तरी पर्सनली खूप आवडतो हा. तर नक्की ट्राय करून बघा, आवडली तर नक्कीच सांगा कमेंट करून कसं वाटलं ते. त्यानंतर हे आता मी चांगलं मिक्स करून ठेवते. साधारण एक 10 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देऊया सगळं मिक्स करून झाल्यानंतर, आणि आपण नंतर मग याचे उत्तप्पे बनवून घेऊया. आता हे बॅटर आपलं रेस्ट करते तोपर्यंत आपण यासाठी चटणी बनवून घेऊ शकतो. तर आपण ती बनवून घेऊया. चटणी बनवून झालेली आहे माझी आणि आता हे पीठसुद्धा चांगलं रेस्ट झालेलं आहे. 10 ते 15 मिनटं झाली आहेत. चटणी बनवायला थोडा वेळ लागला. आता आपण याचे उत्तप्पे बनवून घेऊया. तर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे. नॉनस्टिक आहे, त्यामुळे तेल जास्त गरज लागत नाही. लिटरली मी ह्या पहिल्याच वेळेला तेल लावलं होतं. यानंतरचे जेवढे पण बनवले आहेत त्याला अजिबात मी तेल वापरलेलं नाही आहे. चांगला तवा तापला की मीडियम फ्लेम करायची आहे. या तव्याची लिंक जर हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. आता तवा चांगला तापल्यानंतर मी यावर डोसे घालून घेते आहे. तर तुम्हाला जितके जाड किंवा पातळ हवी असतील तशा प्रकारे बनवायचे आहेत. पण हे आहेत ना, यामध्ये आपण भरपूर काय काय टाकलं आहे, त्यामुळे थोडेसे जाड होतात, एकदम पातळ तर नाही होणार आहेत. त्यामुळे 2 चमच घेऊन मी अशा पसरवते आणि नंतर आपण यावर झाकण ठेवून शिजवणार आहोत. तर जशा प्रकारे पातळ हवं आहे तर कमी करण्याचा प्रयत्न करते, पण थोड्याशा भाज्या असल्या कारणाने तो जास्त पातळ होत नाही. आता आपण मीडियम फ्लेम ठेवायचं, एकदम लो पण नाही ठेवायचं आहे आणि एकदम फास्ट पण नाही ठेवायचं आहे. लो मीडियम ठेवल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि वरचा जो भाग आहे ना, जो आपण टाकला होता, तो पूर्ण असा सुका झाला पाहिजे. म्हणजे पीठ ओलं दिसलं नाही पाहिजे. तो सुका झाला ना की मगच त्याला परतायचं आहे, त्याआधी परतायचा नाही आहे. म्हणजे तो दोन्ही बाजूने चांगला शिजला जातो. आता हे मी इथे परतून घेते आणि तयार झालेला आहे आपला. दुसऱ्या बाजूने जास्त शिजवायची गरज नाही लागत. इथे तयार झालेला आहे आपला हा उत्तप्पा स्टफ. गरमागरम हे उत्तप्पे मी आपल्या हिरव्या खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करते. खरंच खूप छान लागतात, नक्की एकदा ट्राय करून बघा. तर चला आपण आता दुसरी व्हिडिओ बघूया. दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय बनवलं ते अशाच प्रकारे. चला, तर इथे पुन्हा एकदा मी हे इडलीचं बॅटर घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे. ती फोडणी आपण त्यामध्ये टाकायची आहे. तर त्यासाठी एक कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये साधारण 2 चमच एवढं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण एक फोडणी टाकूया, ती म्हणजे राई जिऱ्याची. राई जिरा थोडा तडतडला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत उडीद डाळ. उडदाची जी डाळ असते ती टाकायची आहे. अर्धा चम्मच एवढी घेतलेली आहे. त्यानंतर घेऊया कढीपत्ता, हा सुद्धा मी बारीक करून घेतलेला आहे कापून. मिरची घेतलेली आहे थोडी तिखट आणि कमी तिखट. आलं घेतलेलं आहे थोडंसं बारीक चिरून आणि कांदा घेतलेला आहे. सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे. चांगलं परतून घेऊया. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. याला हे जे सगळं आहे त्याला थोडंसं मीठ लागावं यासाठी मीठ टाकणार आहोत.
मीठ टाकल्यानंतर थोडंसं परतून घेऊया. या स्टेजला गॅस बंद केला. जर तुमचा कांदा चांगला भाजला असेल तर गॅस बंद केला तरीही चालेल. तर इथे मी हा माझा गॅस बंद करते आणि थोडंसं थंड होऊ द्या. एक वाफ जे येतं आहे ना ते थोडंसं थंड होऊ द्या आणि त्यानंतर आपण जे इडलीचं बॅटर घेतलं आहे ना त्यामध्ये ही फोडणी आहे ती यामध्ये ॲड करायची आहे. थोडंसं थंड होऊ द्या, एकदम गरम पण टाकू नका. तर इथे हे मी सगळं यामध्ये ॲड करते आहे. तुमच्या पिठाचं जेवढी क्वांटिटी असेल त्या अंदाजानुसार कांदा वगैरे घ्यायचा आहे. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया चांगलं. आणि जर तुमच्या पिठामध्ये ऑलरेडी मीठ असेल तर मीठ टाकायचं नाही आहे, कारण आपण कांद्यामध्ये सुद्धा टाकलेलं आहे. जर नसेल तर टाकायचंच आहे नक्कीच. तर इथे मी माझ्या पिठात नव्हतं म्हणून मी 1 चमचा एवढं मीठ टाकते. मीठ टाकल्यानंतर पुन्हा ढवळून घेते. जर गरज असेल तर परत टाकेन. आता आपण हे सगळं टाकलेलं आहे, ॲड केलेलं आहे, ते थोडं रेस्ट व्हावं, चांगलं मिक्स व्हावं. त्यासाठी हे मी साधारणतः 10 मिनटासाठी ठेवते बाजूला. जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं होतं तसं मी थोडंसं हे बाजूला ठेवते. आता चांगलं रेस्ट झाल्यानंतर यामध्ये फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे, बारीक चिरलेली. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे चांगलं. आणि आता यानंतर आपण याचे बंडोसे बनवून घेऊया. तर त्यासाठी तुम्हाला फोडणीचं जे भांडं असतं ना ते लागणार आहे. तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकते आहे आणि 1 चम्मच किंवा मग 1.5 चम्मच एवढं हे बॅटर मी यामध्ये ॲड करीन. जितकं तुम्हाला जाड हवं आहे, पातळ हवं आहे तशानुसार आपण हे ॲड करू शकतो. आता तुम्ही बघू शकाल मी इथे 1 आणि थोडंसं असं मी ॲड केलेलं आहे हे बॅटर. आता हे बॅटर टाकल्यानंतर आपण हे झाकून ठेवणार आहोत, म्हणजे ते चांगलं शिजेल यासाठी. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आहे आणि हे साधारणतः 5 मिनटं किंवा 4 मिनटं इथपर्यंत बघायचं आहे, किंवा मग ओपन करून बघायचं वरचा जो भाग आहे तो जर सुका झाला असेल तरच परतायचा आहे, ओला असेल तर परतायचा नाही आहे. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे एकदम. मी खाली जाळीसुद्धा ठेवलेली आहे, कारण डायरेक्ट आग त्याला लागू नये यासाठी, नाहीतर मग तो करपेल खालून. आता हे बघा माझा डोसा जो आहे तो इझिली या भांड्याने सोडून दिलेला आहे, म्हणजे चांगला शिजलेला आहे खालून आणि वरूनसुद्धा. तर हा मी परतून घेते आता. आणि परतून झाल्यानंतर सुद्धा 1-2 मिनटासाठी याला मी शिजायला ठेवते आहे. 1-2 मिनटानंतर पुन्हा एकदा बघूया आणि आपला बंडोसा तयार झालेला आहे एकदम मस्त. ही सुद्धा आपण डिश आपल्या हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतो. नक्कीच ट्राय करा, मस्त लागते खरंच. चला तर मग आता पुढच्या व्हिडिओकडे वळूया. 3री डिश आहे आणि ती बनवलेली आहे म्हणजे ढोकळा बनवलेला आहे, तर ती बघूया. सर्वात सोपी अशी ही डिश आहे आणि चवीला सुद्धा खरंच खूप भारी आहे. नक्की ट्राय करून बघा. जर तुमचं पीठ उरत जरी नसेल ना तरी यासाठी नक्की उरवून बघा. तर इथे हे नॉर्मली आपण हे पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकायचं आहे नसेल तर. त्यानंतर ढोकळा बनवण्यासाठी ज्यात मी बनवणार आहे त्या प्लेटला किंवा त्या भांड्याला मी तेल लावून घेणार आहे आधी, म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो चिकटणार नाही यासाठी. तेल किंवा तूप काही लावू शकता. इथे मी तेल लावून घेतलेलं आहे, चांगलं लावायचं आहे अगदी वरपर्यंतसुद्धा. या प्लेटला तेल लावून झाल्यानंतर आपल्याला हे नॉर्मली पीठ जे आहे ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे. माझ्या घरी जर हे कधी पीठ बनलं असेल आणि उरलं जरी नसेल तरी मी हा ढोकळा नक्कीच ट्राय करते, म्हणजे इडलीसोबतसुद्धा खायला हा छान लागतो. मलासुद्धा आणि माझ्या घरच्यांनासुद्धा हा बनवलेला खूप आवडतो. तर तुम्हीसुद्धा कधी असा प्रकार नसेल ट्राय केला तर नक्की करून बघा. बनवायला अतिशय सोपा आहे, काहीच रॉकेट सायन्स नाही आहे आणि फेल होण्याचा पण चान्सेस नाहीच आहेत. तर हे प्लेटमध्ये मी काढून झाल्यानंतर यावर थोडीशी काळी मिरी टाकणार आहे. याने सुद्धा टेस्ट थोडीशी बदलते. जर तुम्हाला वाटत असेल ना फक्त इडलीचंच पीठ आहे तर काय इडलीसारखंच लागणार, तर तसं नाही आहे. खरंच खूप वेगळी टेस्ट येते. तर हे करत असतानाच मी एका साईडला पाणीसुद्धा तापत ठेवलं होतं. तर त्यानंतर एक जाळी ठेवली आहे त्याच्यात आणि त्याच्यावर आपण ही प्लेट ठेवणार आहोत. ही प्लेट टाकून झाल्यानंतर आपण हे झाकून ठेवणार आहोत साधारणतः 10 ते 15 मिनटं. बघायचं आहे किंवा खोलून बघायचं आहे. आता हे पीठ आहे ना हे मी व्हिडिओसाठी बाहेरून आणलं होतं, त्यामुळे हा ढोकळा माहीत नाही फुललाच नाही आहे. पण मी जेव्हा आपल्या घरचं पिठाचं बनवते ना तेव्हा एकदम स्पंजी आणि एकदम खुसखुशीत असा ढोकळा होतो. तर माहीत नाही का हा फुलला का नाही आहे. जर तुम्हालाही तसं वाटत असेल तर थोडासा सोडा किंवा इनो तुम्ही यामध्ये टाकू शकता. नाहीतर मग घरचं पीठ असेल तर शंकाच नाही आहे. जसे आपले डोसे इडल्या फुलतात ना अगदी तसाच फुलतो हा शिजलाय चांगला, त्यामुळे मी याला असा स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेला आहे चौकोनमध्ये.
आणि याचे पीसेस आहेत ते अशा प्रकारे वेगळे करून घेतलेले आहेत. आता आपण याला वरून फोडणीसुद्धा देणार आहोत. जी खरी टेस्ट येते ना ती याच्यामुळेच येते. तर फोडणी देण्यासाठी मी फोडणीच्या भांड्यात तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, राई टाकायची आहे. ही अशा प्रकारे आपण फोडणी बनवून घेणार आहोत. चांगली तडतडली फोडणी की आपण ही याच्यावर घालून घेऊया. आता मला माहिती नव्हतं हे टेस्ट कसं होईल, कारण फुलला नाही आहे. पण मी जेव्हा घरच्यांना खायला दिला ना तेव्हा खरंच सगळ्यांना हा खूप आवडला होता. पण जेव्हा तुमच्याकडे घरचं पीठ असेल ना तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि जर बाहेरचं असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल फुलेल की नाही फुलेल तर अगदी थोडासा सोडा किंवा इनो तुम्ही टाकू शकता. तर इथे हे मी मिक्स करून घेते आहे. याची जी खरी टेस्ट आहे ना ती हे ॲक्च्युली फोडणीमधूनच येते, कारण ती राई कढीपत्ता तुम्ही इमॅजिन करू शकता. तर इथे हे तयार झालेले आहेत आपले ढोकळेसुद्धा. मला ॲक्च्युली नाही राहवलं हा असा ढोकळा बघून. ढोकळा म्हणजे कसा स्पंजी असा फुललेला पाहिजे, पण हा मी पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी बनवला परत दाखवण्यासाठी की खरंच इडलीच्या पिठापासून सुद्धा जो ढोकळा आहे तो किती मस्त सॉफ्ट आणि स्पंजी बनतो तो. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा ही प्रोसेस सगळी जी केली आहे तशी दाखवली आहे. आणि हा असा ॲक्च्युअलमध्ये ढोकळा बनतो. बघू शकता किती स्पंजी आणि किती सॉफ्ट दिसतो आहे ते, आणि एकदम नरम आहे. तर जसं दाखवलं तशाच प्रकारे करायचं आहे आणि हे अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे. आणि मी आता याच्यावर फोडणी घालून घेते आहे. फोडणीमध्ये सुद्धा मी राई, कढीपत्ता आणि थोडंसं हिंग एवढंच टाकलेलं आहे. तर हा अशा प्रकारे आपला परफेक्ट इडलीच्या बॅटरचा ढोकळा तयार झालेला आहे. टेस्ट डिफरंट आहे कारण यामध्ये आपण थोडीशी काळी मिरी वरून टाकलेली आहे, तडका आहे, त्यामुळे इडलीसारखी लागणार ही तर गोष्टच नाही आहे, डिफरंट आहे. तर नक्की करून बघा, झटपट होणारी आहे आणि सगळ्यात सोपी आहे मेन म्हणजे. चला तर मग पुढच्या व्हिडिओकडे वळूया. तर हे पकोडे बनवलेले आहेत आणि हे सुद्धा घरच्यांना खूप आवडतात. तर त्यासाठी हे जे पीठ आहे ते घेतलेलं आहे, अगदी थोडंसंच घेतलेलं आहे. बघू शकता किती क्वांटिटी आहे. तर त्यामध्ये मी 1 चम्मच एवढं मैदा घेतलेला आहे आणि 1 चम्मच एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुमचं जेवढं क्वांटिटी असेल पिठाची, इडलीच्या पिठाची तेवढी घेऊ शकता. आता हे दोन्ही पीठ टाकून झाल्यानंतर ह्याला ढवळलं ना की ते किती घट्ट झालं आहे बघा, कारण सुकं पीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे. तर आपण सुरुवातीला हे चांगलं अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. नंतर आपण यामध्ये पाणी टाकूया गरजेनुसार. तर अगदी थोडं पाणी टाकायचं आहे. एकदम पाणी टाकलं तर हे अगदी पटकन पातळ होतं यासाठी. तर अगदी थोडं टाकायचं आहे. उगाच ते पातळ होण्यापेक्षा थोडं टाकलेलंच बरं. तर बघू शकता मी किती पाणी टाकलं आणि आता हे किती पातळ झालं. आपल्याला याची भजी किंवा पकोडे बनवायचे आहे तर त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी जशी लागणार आहे ना तेवढंच पाणी टाकायचं आहे. आता इथे मला थोडंसं अजून गरज लागते म्हणून मी पुन्हा एकदा यामध्ये अगदी थोडंसं, बघू शकता मी किती पाणी टाकलं आहे ते, तेवढं पाणी टाकायचं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे. आता आपण यामध्ये काही गोष्टी टाकणार आहोत. तर सुरुवातीला टाकते हे रेड चिली फ्लेक्स टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे थोडंसं, अगदी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे मी 1 चम्मच मीठ टाकते. आता हे पुन्हा एकदा आपण चांगलं अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स असं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तयार होते आपलं हे भजी करण्यासाठी. तर पुन्हा एकदा आपण हे बॅटर जे आहे ते थोडंसं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. रेस्ट करून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा याला ढवळून घेऊया. आणि आपली जी ही पकोडा भजी आहे ती थोडीशी सॉफ्ट आणि स्पंजी होण्यासाठी एकदम चिमूटभर असा मी सोडा टाकलेला आहे. म्हणजे याने एकदम खुसखुशीत आणि एकदम मऊ असे आपले हे पकोडे बनतील त्यासाठी. तर हे करत असताना मी सोबतच तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापलं की मीडियम फ्लेम करायची आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून मग हे बॅटर आपण यामध्ये सोडत जायचं आहे. बघू शकता कशा प्रकारे हे इझिली बनत आहेत ते. कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे यामध्ये, म्हणजे किती पातळ करताय किंवा किती घट्ट करताय ह्यावर आहे. जास्त पातळ अजिबात करायचं नाही आहे, नाहीतर मग हे पाण्यात गेल्यानंतर ते एकदम कुस्करू शकतात यासाठी. तर इथे जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तेवढी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. गॅसचा फ्लेम आहे तो अगदी लो टू मीडियम ठेवायचा आहे, नाहीतर मग उगाचच बाहेरून करपतील आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतील. तर त्यासाठी तर इथे हे साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये इथे मी बनवून रेडी झालेले आहे. त्याचा कलर अशा प्रकारे झाला, ते एकदम असे कुरकुरीत लागायला लागले आपल्या चमचला की आपण ते बाहेर काढायचे आहेत.
तर हे अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा बनवून घेते. किती छान आहेत दिसायला सुद्धा आणि टेस्टला तर तुम्ही ट्राय कराल ना तेव्हाच तुम्हाला समजेल हे किती टेस्टी बनतात ते. हे सुद्धा तुम्ही गरमागरम सर्व करू शकता, म्हणजे आपल्या हिरव्या चटणीसोबत किंवा हिरवी कोथिंबीर पुदिन्याची चटणी असते ना त्यासोबतसुद्धा तुम्ही सर्व करू शकता किंवा मग केचपसुद्धा. पुढची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे चीज उत्तप्पा. खरंच खूप टेस्टी लागते. तुम्ही ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग केचपसुद्धा आहेच. तर त्यानंतर आपण बघूया हे कशा प्रकारे बनवायचे आहेत ते. तर इथे हे मी इडलीचं बॅटर घेतलेलं आहे, उरलेलं आहे तेच आहे. तर त्यानंतर इथे वरून टाकण्यासाठी काही भाज्या आपण घेणार आहोत ज्या घरात अवेलेबल असतातच आपल्या या नॉर्मली. तर त्याच घ्यायच्या आहेत, बारीक कट करून घ्यायच्या आहे. मी इथे या सगळ्या भाज्या चॉपरमध्ये कट करून घेणार आहे. त्यामुळे आधी सुरुवातीला अशा मोठ्या मोठ्या कट करून घेते आणि त्यानंतर मग चॉपरमध्ये घालून कट करीन. चॉपरचा असा फायदा होतो की पटकन आपल्या भाज्या आपल्याला हव्या तितक्या बारीक होतात. म्हणजे जास्त जाड हव्या असतील तर तशाही करू शकतो, जास्त बारीक हव्या असतील तर तशाही करू शकतो. पण उत्तप्प्यासाठी ना एकदम बारीक कापलेला असतील ना कांदा टोमॅटो आणि ह्या भाज्या, तर म्हणजे खूप छान टेक्स्चर येतं त्याला. त्याच्यामुळे मी इथे चॉपरचा वापर करते आणि आपला टाईमही सेव्ह होतो. याचीसुद्धा मी लिंक देते खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तर त्यानंतर इथे आपल्या भाज्या कापून झालेल्या आहेत. अजून तुम्हाला काय ॲड करायचं असेल पनीर वगैरे तर ते सुद्धा करू शकता. तर इथे हे कापून झाल्यानंतर मी याच्यातलं जे ब्लेड आहे ते काढून घेते, म्हणजे आपण याचाच बाऊल म्हणून वापरसुद्धा करू शकतो. तर यानंतर मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करीन. तुम्ही ही वरूनसुद्धा टाकू शकता किंवा मग यामध्ये सुद्धा टाकली तरीही चालेल. कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर आपलं बॅटर रेडी आहे. आपल्या सगळ्या भाज्यासुद्धा कापून रेडी आहेत. आता तवा ठेवूया आपण गरम करायला आणि पटापट आपले चीज उत्तप्पे बनवून घेऊया. तवा आपला तापून रेडी झालेला आहे. सुरुवातीला चांगला तापवून घ्यायचा आहे, मग तो मीडियम किंवा लो करायचा आहे. तवा तापला की त्यावर थोडंसं तेल लावायचं आहे. तेल सुरुवातीलाच लावायची गरज असते अशा तव्यांना, नंतर नाही लावलं तरी चालतं. आता इथे मी 1 चम्मच एवढं हे बॅटर घेते आहे. चांगलं पसरवायचं आहे, एकदम पातळसुद्धा नाही पसरवायचं आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं असतं ह्यामध्ये. तर इथे हे बॅटर पसरवून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या चिरून ठेवल्या होत्या त्या अशा प्रकारे इक्वली सगळीकडे पसरतील अशा प्रकारे पसरवून घ्यायच्या आहेत. अगदी या अशा प्रकारे. आणि त्यानंतर मग आपण यावरून थोडेसे मीठ मसाला असं टाकून घेऊया. मीठ या आपण भाज्यांमध्ये सुद्धा टाकू शकतो पहिल्यांदा, बट नंतर ते पाणी सुटेल त्याला, म्हणून आपण मीठ हे वरून टाकणार आहोत याच्यावरती. सगळं मस्त पसरवून झाल्यानंतर वरून असं मीठ शिवरायचं आहे. त्यानंतर जिरं पावडर असतं ते टाकायचं आहे आणि मग लाल तिखट मसाला अगदी कमी. जर तुम्हाला मिरची हवी असेल तर तीसुद्धा याच्यामध्ये बारीक टाकून घेऊ शकता, पण इथे मी मिरची यूज नाही केली आहे म्हणून लाल तिखट मसाला टाकलेला आहे. आता आपण हा झाकून ठेवूया, म्हणजे चांगला तो शिजेल. साधारण 1-2 मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत. त्यानंतर झाकण उघडूया आणि आपल्या चमच्याच्या सहाय्याने त्याला असं वरून थोडंसं टॅप करायचं आहे, दाबायचं आहे खाली. जर वरची बाजू थोडीशी ओली वाटत असेल तर पुन्हा एकदा मी झाकण ठेवीन, आणि जर चांगली कम्प्लिटली शिजली असेल तो असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मग नेक्स्ट प्रोसेस करू शकता. तर इथे वरून थोडासा ओला होता म्हणून मी झाकून ठेवली. आता पूर्णपणे सुकलेला आहे वरून, खालूनसुद्धा चांगला निघालेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर परतायचा आहे, नाही परतला तरीही चालतो, पण इथे मी परतून घेतलेला आहे. आणि आता आपला चांगला हा शिजलेला आहे. आता वेळ आहे ती म्हणजे वरून चीज टाकण्याची. असाही तुम्ही खाऊ शकता, पण चीजचा सुद्धा खूप छान लागतो, तर नक्की ट्राय करा. तर आपण आता हे चीज ग्रेट करून घेऊया. नॉर्मल चीज घेतलेलं आहे मी अमूलचं. तर हे चीज सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे आणि आपण पुन्हा एकदा चीज मेल्ट होण्यासाठी फक्त झाकण ठेवणार आहोत काही सेकंदासाठी, कारण आपला ऑलरेडी हा उत्तप्पा शिजलेला आहे. लो फ्लेम ठेवायचा आहे, नाहीतर तो अजून खालून करपेल चीज वितळण्याच्या नादात. तर इथे आपला रेडी झालेला आहे उत्तप्पा मस्तपैकी खाण्यासाठी गरमागरम. इथे मी झाकण काढते आणि बघू शकता चीज मेल्ट झालेलं आहे चांगलं. पिझ्झासारखं दिसतंय, पण खरंच टेस्टला खूप भारी लागतं. फेवरेट आहे माझं ऑल टाईम. अशा प्रकारे नक्की करून बघा. तर इथे हे मी अशाच प्रकारे सगळे उत्तप्पे काढून घेते आहे. आमच्या घरातसुद्धा हे सगळ्यांना खूप आवडतात. म्हणजे जेव्हा इडलीचं बॅटर बनतं आणि जर उरलं तर नेक्स्ट डेला हे फिक्स आहे.
हे सुद्धा मी आपण आपल्या हिरव्या चटणीसोबत किंवा सोबतसुद्धा खूप छान लागतात. तर इथे आपले तयार झालेले आहेत हे चीज उत्तप्पा. खरंच नक्की ट्राय करून बघा, आवडतील तुम्हालासुद्धा आणि नक्की सांगा कमेंट करून की कसे झाले होते ते. बघू शकता किती सॉफ्ट आणि मस्तच होतात. तुम्हाला यापैकी कोणती डिश आवडली हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर कधी ट्राय केल्या नसतील याआधी तर नक्की ट्राय करून सुद्धा बघा. आणि जर तुमच्या इडल्या उरलेल्या इडल्यांपासून मेदूवडासुद्धा बनवलेला आहे आणि तो सुद्धा खरंच खूप टेस्टी लागतो, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच असेल तर खरंच खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.